नमस्कार. पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ढाब्यापेक्षा भारी अंडा करी घरच्या घरी बनवणार आहोत व ही अंडा करी बनवायला जास्त वेळ देखील लागत नाही. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये झटपट ही अंडा करी बनवून तयार होते. चला तर मग बनवूया ढाब्यापेक्षा भारी अंडा करी घरच्या घरी. अंडा करी बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला अंडे उकडून घ्यायचे आहेत. त्यासाठी गॅसवरती इथे मी एक कुकर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचे आहे. कुकरमधील पाणी गरम झाले की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 6 अंडे धुवून घालायचे आहेत आणि कुकरचे झाकण लावायचे आहे. कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला कुकरच्या 1 ते 2 शिट्ट्या काढायच्या आहेत व अंडे उकडून घ्यायचे आहेत. अंडे उकडेपर्यंत आपल्याला अंडा करीला लागणारे वाटण बनवून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे कट केलेले कांदे, 1 टोमॅटो व कट केलेले अर्धी वाटी सुके खोबरे घेतलेले आहे. 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रक व थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. व नंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला खोबरे घालायचे आहे. सुरुवातीला आपल्याला खोबरे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे व नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक व कोथिंबीर घालून सर्व साहित्य एकत्र मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. तरी ते आपले अंडा करीसाठी लागणारे वाटण तयार झालेले आहे व नंतर आपल्याला हे वाटण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. अंडे देखील उकडून तयार झालेले आहेत व नंतर आपल्याला अंड्याची टरफले काढायचे आहेत आणि ते अंडे आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत. तरी ते मी कुकरची एकच शिट्टी दिलेली होती. एका शिट्टीमध्ये अंडे छान असे उकळलेले आहेत. व नंतर आपल्याला अंडा करी बनवण्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचे आहे. अंडा करी बनवण्यासाठी तेल तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथे मी मोठे 4 चमचे तेल कढईमध्ये घातलेले आहे. कारण अंडा करी बनवण्यासाठी आपल्याला तेल थोडे जास्तच ओतावे लागते. तेल गरम झाले की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत. खड्या मसाल्यामध्ये इथे मी 4 काळी मिरी, 4 लवंग, 2 छोटे दालचिनीचे तुकडे व 2 तमालपत्रे घेतलेली आहेत. हे खडे मसाले आपल्याला तेलामध्ये मिक्स करायचे आहेत आणि अर्ध्या मिनिटासाठी ते तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. अर्ध्या मिनिटांनी त्याच्यामध्ये आपल्याला नंतर तयार केलेले वाटण घालायचे आहे आणि ते वाटण आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे व आपल्याला हे वाटण तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे. वाटण परतत असताना आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कमी फ्लेमवरती आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचे आहे म्हणजे ते कढईला खाली चिटकणार नाही. तरी ते मी तेलामध्ये वाटण मिक्स करून घेतलेले आहे व नंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचे आहे. वाटण परतत असताना आपल्याला ते मध्ये मध्ये मिक्स करत राहायचे आहे म्हणजे ते कढईला खाली चिटकणार नाही. हलक्या सोनेरी रंगावरती आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचे आहे. थोड्या वेळ झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे. तरी ते मी 1 चमचाभर मीठ घातले आणि ते वाटणामध्ये मिक्स करून घेतले व नंतर आपल्याला हे वाटण परतवून घ्यायचे आहे. वाटण परतत आले की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला नाश्त्याच्या चमच्याने 1 ते 2 चमचे बेसन पीठ घालायचे आहे आणि ते वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि वाटणासोबत आपल्याला हे बेसन पीठ 1 ते 2 मिनिटासाठी तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे म्हणजे ते छान परतले जाते. तर बेसन पीठ घातल्यानंतर इथे मी बेसन पीठ वाटणामध्ये 1 ते 2 मिनिटासाठी तेलामध्ये परतवून घेतलेले आहे. इथे आपले वाटण व बेसन पीठ हलक्या सोनेरी रंगावरती छान असे परतवून झालेले आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोरडे मसाले घालायचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे घरगुती काळा मसाला, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 2 चमचे धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा मटण मसाला, 1 चमचा तीळ व खसखस पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद हे सर्व साहित्य कढईमध्ये घालायचे आणि मिक्स करायचे. हे सर्व साहित्य आपल्याला तेलामध्ये वाटणासोबत अर्ध्या मिनिटासाठी परतवून घ्यायचे आहे. अर्ध्या मिनिटांनी नंतर त्याच्यामध्ये आपल्याला उकडलेले अंडे घालायचे आणि ते वाटणामध्ये मिक्स करायचे व अंडे देखील आपल्याला अर्धा ते 1 मिनिटासाठी वाटणामध्ये परतवून घ्यायचे आहेत. तरी ते मी 6 अंडे घातलेले आहेत.
ते आता आपल्याला वाटणामध्ये मिक्स करायचे आणि अर्धा ते 1 मिनिटासाठी ते वाटणामध्ये परतवून घ्यायचे। व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचे आहे। पाणी आपल्याला गरमच वापरायचे आहे। गरम पाणी वापरल्यामुळे भाजीला छान अशी तरी येते व टेस्ट देखील येते। पाणी आपल्याला वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये अजून आपल्याला 1 वाटी पाणी घालायचे आहे आणि तेही पाणी आपल्याला वाटणामध्ये मिक्स करायचे आहे व 1 मिनिटासाठी आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे व थोडा वेळ झाल्यानंतर आपल्याला ही ग्रेव्ही एक वेळेस मिक्स करून घ्यायची आहे। व 1 मिनिटांनी आपल्याला ग्रेव्हीमध्ये गरम पाणी ओतायचे आहे। आपल्याला जेवढी अंडा करी बनवायची आहे तेवढे आपल्याला गरम पाणी ग्रेव्हीमध्ये ओतायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे। आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण बनवलेले होते त्या भांड्यामध्ये इथे मी गरम पाणी ओतले आणि ते पाणी मी ग्रेव्हीमध्ये ओतले। पाणी ओतून झाल्यानंतर आपल्याला ते ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे व कमी गॅसवरती आपल्याला अंडा करी 4 ते 5 मिनिटासाठी उकळवून घ्यायचे आहे। कमी गॅसवरती अंडा करी उकळल्यामुळे अंडा करीला छान अशी टेस्ट येते व अंडा करीला तरी देखील छान येते। अंडा करी उकळत असताना आपल्याला एक वेळेस ती मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे ती कढईला खाली चिटकणार नाही। तर इथे मी 4 ते 5 मिनिटासाठी अंडा करी कमी गॅसवरती उकळवून घेतलेली आहे व नंतर आपल्याला वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि अंडा करीमध्ये कोथिंबीर एक वेळेस मिक्स करून घ्यायची व आपल्याला गॅस बंद करायचा आहे व आपल्याला अंडा करी एका प्लेटमध्ये सर्व करायचे आहे। ही अंडा करी बनवताना आपण कांदा टोमॅटो खोबरे सुरुवातीला भाजून घेतलेले नव्हते। सुरुवातीला जर आपण कांदा टोमॅटो खोबरे भाजून घेतले तरीही आपल्याला तेलामध्ये ते नंतर परतवूनच घ्यावे लागते। त्याच्यामुळे मी सुरुवातीला ते भाजून घेतलेले नव्हते। सुरुवातीला कांदा टोमॅटो खोबरे भाजून घ्यायचे म्हणलं तर अंडा करी बनवायला जास्त वेळ लागतो। त्याच्यामुळे इथे मी कांदा टोमॅटो खोबरे सुरुवातीला न भाजता ते कच्चेच बारीक केले व ते नंतर तेलामध्ये परतवून घेतले। त्याच्यामुळे आपल्याला अंडा करी बनवण्यासाठी जास्त वेळ देखील लागलेला नाही। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये ही अंडा करी बनून तयार झालेली आहे। इथे आपली अंडा करी प्लेटमध्ये सर्व करून झालेली आहे व नंतर आपल्याला वरून सजावटीसाठी बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता अंडा करीला छान अशी तरी देखील आलेली आहे। इथे आपली कमी वेळेत बनणारी झटपट व टेस्टी ढाब्यापेक्षा भारी अंडा करी घरच्या घरी बनवून तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही अंडा करीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।